युती सरकारनं गेल्या काही दिवसात घेतलेल्या महत्त्वपूर्ण घोषणा आणि आगामी लोकसभा निवडणूक पाहता राज्यातही मुदतपूर्व निवडणूक लागण्याचे संकेत मिळतायत। फेब्रुवारीच्या अधिवेशनानंतर विधानसभा विसर्जित करण्याची सरकारकडून घोषणा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जाते। लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानली जाणारी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे। पण याच दरम्यान भाजप लोकसभेबरोबर 7 राज्यांच्या निवडणुकांच्या तयारीला लागल्याचं कळतंय। त्यात आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभांची मुदत मे ते जून 2019 पर्यंत संपते आहे। जम्मू काश्मीरची विधानसभाही विसर्जित केली गेल्यानं तिथंही पुढील 6 महिन्यात निवडणूक घ्यावी लागणार आहे। तर महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा विसर्जित करून तिथं निवडणूक होऊ शकते। माझं मत असं आहे की लोकसभेबरोबरच विधानसभा होतील आणि त्या दृष्टीनं माझ्या पक्षाची तयारी करण्यासाठी मी आमच्या सगळे सहकारी कामाला लागलेलो आहोत। शिवसेनेने आग्रह धरलेला आहे की दोन्ही निवडणुका एकत्र घ्या। शिवसेनेचा आग्रह एवढ्यासाठी आहे की त्यांना विधानसभेला तुम्ही किती जागा देणार हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे। जर विधानसभेला शिवसेनेला 150 जागा जर भाजप द्यायला तयार असेल तर शिवसेना युती करायला तयार होईल। पण आज परिस्थिती अशी आहे की लोकसभेच्या आधी निवडणुका करून घ्यायच्या आणि नंतर विधानसभेला शिवसेनेचं काय करायचं बघू असा जर भाजपचा होरा असेल तर त्याची भीती शिवसेनेच्या मनात आहे। त्याच्यामुळे शिवसेनाचा आग्रह आहे की दोन्ही निवडणुका एकत्र घ्या। राज्य सरकारनं गेल्या 15 दिवसात केलेल्या अनेक महत्त्वपूर्ण घोषणा मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत देत आहेत। राज्य सरकारनं मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं, 20,000 शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला। 1 जानेवारीपासून 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे। 30,000 शाळांना सरकारनं अनुदान देण्याचा निर्णय घेतला। राज्यात मेगा भरतीची घोषणा केली। केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकाची लगबग सुरू झाली आहे। फेब्रुवारीत बजेट अधिवेशन होणार आहे। याच अधिवेशनात दुष्काळाच्या मदतीची घोषणा अपेक्षित आहे। शिवाय याच अधिवेशनात धनगर समाजाचा ATR ठेवला जाणार असल्याचंही कळतंय। गेल्या महिन्यात दिल्लीमध्ये सेंट्रल कमिटीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राची निवडणूक ही लोकसभेबरोबर घेता येईल या संदर्भात हिरवा कंदील मिळाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिली आहे। या सगळ्या परिस्थिती पाहता महाराष्ट्रात ज्या लोकप्रिय घोषणा झाल्यात या सगळ्या जर आपण लक्षात घेतल्या तर महाराष्ट्राची निवडणूक लोकसभेबरोबर होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। लोकसभा निवडणुकीत युती हवी असेल तर विधानसभेतही शिवसेनेला युती हवी आहे। हे पाहता दोन्ही निवडणुका एकत्र होण्याचे संकेत मिळत आहेत। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही शक्यता तुर्तास तरी फेटाळून लावली आहे। असे प्रयत्न सुरू करून का मनाप्रमाणे निवडणुका घेता येत नाहीत। निवडणूक आयोग आहे, मुदत असते, लोकसभा विधानसभा घटनात्मक काही तरतुदी असतात, त्या सगळ्यांचा विचार करावा लागतो। कोणाच्या मनात आलं म्हणून निवडणुका होत नाहीत। एकत्रित निवडणुका झाल्या तर मोदींच्या करिश्म्याचा उपयोग होईल अशी राज्यातल्या नेत्यांची धारणा आहे। तर त्याच वेळी ऐन दुष्काळी परिस्थितीत मतदान होणार असल्यानं ग्रामीण मतदारांची चिंता राज्यातल्या नेतृत्वाला सतावतीये। या सगळ्यातून भाजप नेमका कसा मार्ग काढणार हे येणारा काळच ठरवणार आहे। प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।